जसं आपणा सर्वांना माहीत आहे, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 2025-26 आरक्षण त्या ठिकाणी 14 तारखेला जाहीर झालं. मेहकर तालुक्यामध्ये 7 जिल्हा परिषद सदस्य आणि 14 पंचायत समितीचे गण आहेत. या गणामध्ये सर्व आरक्षण त्या ठिकाणी जाहीर झाल्यामुळे एक प्रकारे निवडणुकीचं बिगुल त्या ठिकाणी वाजलेलं आहे. मागील 2 वर्षापूर्वीपासून निवडणुकीची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांमध्ये त्या ठिकाणी चुरस निर्माण झालेली आहे. सर्व उमेदवार आपापल्या परीने आपापल्या पक्षीय श्रेष्ठींना आणि कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी भेटीगाठी देत आहेत. त्याच अनुषंगाने 2 दिवसापासून आम्ही मुंबई या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यालयामध्ये ठिय्या मांडलेला आहे. कारण आगामी निवडणुका या महायुतीमध्ये लढल्या जातील, ते स्वबळावर लढल्या जातील याबद्दल सध्या अनिश्चितता असून पक्षश्रेष्ठी त्या ठिकाणी जिल्हा प्रमुखांसोबत आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत त्या ठिकाणी सल्लामसलत करून या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महायुतीचे पर्यायाने आपापल्या पक्षाचे उमेदवार कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करीत आहेत. काल आम्ही प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयामध्ये सन्माननीय प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब, खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांची भेट घेतली. आत्तापर्यंत ह्या निवडणुका या महायुतीमध्ये लढल्या गेलेल्या आहेत. आमदारकी असो किंवा खासदारकी असो, त्या ठिकाणी महायुती म्हणून या निवडणुका त्या ठिकाणी लढलेल्या आहेत. आणि महायुतीमध्ये लढल्यामुळे निवडणूक जिंकणे हे महायुतीच्या म्हणजेच शिंदे गटाच्या, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आणि BJPच्या लोकांना त्या ठिकाणी सोप्या गेलेल्या आहेत. आता सध्याची ही जी निवडणूक आहे ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे. आणि जशा आमदारकीच्या आणि खासदारकीच्या निवडणुका त्या ठिकाणी महायुतीमध्ये लढल्या जातात, त्याचप्रमाणे ह्या निवडणुकासुद्धा महायुती म्हणूनच त्या ठिकाणी लढल्या जाव्या, जेणेकरून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आपल्या मित्रपक्षांसोबत संघर्ष करण्याचं काम पडू नये अशी आमची भावना प्रदेशाध्यक्ष श्री सुनील तटकरे साहेब यांना आम्ही बोलून दाखवली. कारण काय की मोठ्या मोठ्या निवडणुकामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी असं गोंडस नाव देऊन हे वरचे नेते कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचा त्या ठिकाणी सल्ला देतात. आणि ज्यावेळेला कार्यकर्त्यांची निवडणूक त्या ठिकाणी येते त्यावेळेला महायुती नाही किंवा महाविकास आघाडी नाही असं करून मित्रपक्षांनाच हे लोक त्या ठिकाणी एकमेकांसोबत भिडवतात. तर ही गोष्ट योग्य नाही अशी भावना आम्ही प्रदेशाध्यक्ष श्री सुनीलजी तटकरे साहेब यांना त्या ठिकाणी आम्ही बोलून दाखवली. त्यांनी ती मान्य केली. दे दो जल्दी, देखो इधर. त्यांनी सुद्धा आमची भावना जी आहे ती त्या ठिकाणी मान्य केली. आणि मेहकर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी 2 मतदारसंघ आणि 4 पंचायत समितीचे त्या ठिकाणी मतदारसंघ मिळावे अशी आम्ही त्यांना त्या ठिकाणी मागणी केली. त्याचबरोबर लोणार तालुक्यातसुद्धा असलेल्या जिल्हा परिषद सदस्यांपैकी जिल्हा परिषद सर्कलपैकी 2 सर्कल हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला त्या ठिकाणी द्यावे अशी आम्ही मागणी केली. जिल्हाध्यक्षांच्या कालच्या वरळी डोममध्ये झालेल्या मीटिंगमध्ये सुद्धा प्रदेशाध्यक्ष आणि खुद्द सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांनी सुद्धा ह्या ज्या निवडणुका आहेत या महायुतीमध्येच त्या ठिकाणी लढल्या जावा अशी भावना त्या ठिकाणी व्यक्त केली. परंतु जर स्थानिक पातळीवर या निवडणुकीमध्ये जर एकमत झाला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व उमेदवार हे मेहकर तालुक्यामध्ये आणि लोणार तालुक्यामध्ये स्वबळावर त्या ठिकाणी लढणार आहेत. अशा पद्धतीचं वातावरण, अशा पद्धतीची परिस्थिती त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाली. असो, काल प्रदेशाध्यक्ष सन्माननीय सुनीलजी तटकरे यांच्या समोर मी स्वतः मेहकर मतदारसंघ हा यापूर्वी डॉक्टर शिंगणे साहेब यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी त्या ठिकाणी सुटला होता. आणि मेहकर मतदारसंघातून अनेक मतदारांनी त्या ठिकाणी डॉक्टर शिंगणे साहेब यांच्या घड्याळ या निशाणीवर त्या ठिकाणी मतदान केलं होतं. त्याचबरोबर त्या ठिकाणी इंगळे साहेब त्या ठिकाणी उभे होते, साहेबराव सरदारजी उभे होते आणि सुबोधभाऊ सावजी यांच्या सुनबाई सायलीताई शैलेश सावजी यासुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळ या चिन्हावर त्या ठिकाणी विजयी झाल्या होत्या. त्यामुळे मेहकर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद त्या ठिकाणी मजबूत आहे. आणि महायुतीमध्ये 2 सर्कल हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला त्या ठिकाणी जर मिळाले तर त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय हा निश्चित आहे. त्याचबरोबर 4 पंचायत समित्या जर आपल्याला मिळाल्या तर त्या ठिकाणी पंचायत समितीमध्ये सुद्धा आपले सदस्य त्या ठिकाणी जातील असा आशावाद आणि अशी ग्वाही आम्ही प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांना त्या ठिकाणी दिलेलं आहे.
अंजनी बुद्रुक जिल्हा परिषद सर्कलमध्ये मी माझी स्वतःची उमेदवारी त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्षांना सांगितली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे मला जर अंजनी बुद्रुक जिल्हा परिषद सर्कलमध्ये तिकीट दिलं तर त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्हा परिषदचा सदस्य माझ्या रूपाने त्या ठिकाणी बुलढाणा जिल्हा परिषदमध्ये जाईल अशी खात्री मी त्यांना त्या ठिकाणी दिली आहे। काल आजपर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या माध्यमातून केलेले जेवढेही कामं आहेत तर त्या सगळ्यांचे पेपरचे कात्रणं वगैरे त्याचबरोबर काही माझ्या वैयक्तिक कामांची जी काही समजा दखल आहे तर ती त्यावेळेला सुनीलजी तटकरे साहेब यांनी घेतलेली आहे। सन्माननीय नाझीर काजी साहेब आमचे जिल्हाध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष अल्पसंख्याक सेल महाराष्ट्र प्रदेश यांनीसुद्धा माझ्याबद्दल माझ्या कामाबद्दल त्या ठिकाणी तटकरे साहेब यांना सांगितले। त्याचबरोबर सिंदखेड राजा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष युवा आमदार सन्माननीय मनोजदादा कांदे हे सुद्धा आमच्यासोबत त्या ठिकाणी होते आणि मनोजदारांनी सुद्धा मला जिल्हा परिषदेचं तिकीट त्या ठिकाणी जर दिलं तर निश्चित त्या ठिकाणी प्रशांत पाटील यांना विजयी करण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत अशा प्रकारचा शब्द प्रदेशाध्यक्ष यांना दिलेला आहे। आजही आम्ही या ठिकाणी मुंबई गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी आहे आणि सन्माननीय अजितदादाजी काल त्या ठिकाणी भेट होऊ शकली नाही तर अजितदादांना भेटण्यासाठी थोड्याच वेळात आम्ही त्यांच्या देवगिरी या निवासस्थानी जाणार आहोत आणि अजितदादांनासुद्धा मेकर मतदारसंघामध्ये 2 जिल्हा परिषद सर्कल आणि 4 पंचायत समिती गण त्याचबरोबर लोणार तालुक्यामध्ये सुद्धा 2 त्या ठिकाणी जिल्हा परिषद सर्कल आणि लोणारमध्ये सुद्धा 4 पंचायत समितीच्या गणामध्ये आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळावी अशी मागणी केली आणि या उपर जर त्या ठिकाणी महायुती होऊ शकली नाही तर संपूर्ण मेकर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 7च्या 7ही उमेदवार त्या ठिकाणी उभं करण्याची आणि 14च्या 14 त्या ठिकाणी पंचायत समिती उमेदवार करण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या ठिकाणी आहे। इसमें और लोग क्या एक ले रहा ना भाई मैं त्या ठिकाणी पक्षाची ताकद मेकर मतदारसंघामध्ये मेकर विधानसभा मतदारसंघामध्ये आहे। त्याचबरोबर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेकर आणि लोणारमध्ये पक्ष संघटनेतले अनेक पदं त्या ठिकाणी रिक्त आहेत आणि त्या रिक्त पदावर लवकरात लवकर त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची वर्णी लावावी अशी मागणी आम्ही प्रदेशाध्यक्षांकडे त्यावेळेला केली आहे। आजही अजितदादांसोबत आम्ही या विषयावर चर्चा करणार आहे की लवकरात लवकर मेकर आणि लोणार तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी बैठक घेऊन त्या ठिकाणी रिक्त असलेले सर्व पदं भरण्यात यावे अशी मागणी त्या ठिकाणी आम्ही करणार आहे। त्याचबरोबर आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी ज्या काही आपल्या शासकीय कमिट्या आहेत या कमिट्यासुद्धा त्या ठिकाणी रिक्त आहेत ज्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य जे आहेत ते अद्यापपर्यंत त्या ठिकाणी नियुक्त केलेले नाहीत। त्याचबरोबर अंगणवाडी सेविका समिती असो निवड समिती असो किंवा इतर समिती असो या समित्यावर त्या ठिकाणी आपले पदाधिकारी जावे अशी मागणीसुद्धा आम्ही प्रदेशाध्यक्ष यांच्यासोबत बोलत असताना केली। आजही अजितदादांना आम्ही त्या शासकीय कमिट्या लवकरात लवकर त्या ठिकाणी करण्यात याव्या जेणेकरून निवडणुकीमध्ये आपल्याला या नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या रूपानं त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये मदत होईल अशी मागणी मी स्वतः सुनील तटकरे साहेब यांना केलेली आहे। त्याचबरोबर अजितदादांनासुद्धा आज शासकीय कमिट्या भरण्यासंदर्भात मी विनंती करणार आहे आणि आपल्या तालुक्यामधून अनेक काही पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत काही सेवाभावी लोक आहेत त्या अशांची या शासकीय कमिट्यांवर या ठिकाणी नियुक्ती करण्यात यावी असं मी त्या अजितदादांना त्या ठिकाणी करणार आहे। असो अंजनी बुद्रुक जिल्हा परिषद सर्कलमधील समस्त मतदार आणि आमच्या लाडक्या बहिणी यांना येणाऱ्या दिवाळीच्या मी शुभेच्छा देतो आणि मला या निवडणुकीमध्ये जर या ठिकाणी मला तिकीट मिळालं तर अंजनी बुद्रुक जिल्हा परिषद सर्कलमधील 15चे 15 गावं आणि माझं स्वतःचं गाव लोणीगवडी या गावातून भरभरून त्या ठिकाणी मला मतदानरूपी आशीर्वाद द्यावा अशी विनंती करतो। निवडून आल्यानंतर जनतेच्या सेवेमध्ये तर मी आहेच परंतु पद धारण केल्यानंतर आणखी जोमानं त्या ठिकाणी जनतेच्या कामामध्ये मी सक्रिय होईल अशी या ठिकाणी ग्वाही देतो। पुनश्च एकदा सर्व मतदारांना आणि माझ्या शुभचिंतकांना त्या ठिकाणी मी दिवाळीच्या खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद।